नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे सर. तर आपले काही कार्यकर्ते आहेत, जे पोलीस भरतीचा अभ्यास करतात, तर त्यांचे मला मेसेज येतात, सर मला मुंबईचं जीके पाठवा. तर मी पुण्याला फॉर्म भरणार आहे, तर मला पुण्याचं जीके पाठवा. तर बघा, पुण्याचं जीके, मुंबईचं जीके, सातारा जीके असं काही नसतं. जीके जीएस अख्ख्या महाराष्ट्राला सेमच असतं. तुम्हाला जे म्हणायचंय त्याला म्हणतात जिल्हा विशेष. जिल्हा विशेष हा टॉपिक आहे आपल्याला पोलीस भरतीला. तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्या जिल्ह्याविषयीची माहिती, त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पेपरला येतात. तर मग ते प्रश्न कसे असतात, तर बघा, जिल्ह्याची समजा प्राचीन माहिती. प्राचीन म्हणजे काय, तर जिल्ह्याचं आधीचं नाव काय होतं, ते नाव कशामुळे ठेवलं गेलं, किंवा समजा जर त्याचा संबंध काही हडप्पाकालीन किंवा मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित असेल तर त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. दुसरं म्हणजे भौगोलिक कारणावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्या क्षेत्रफळ किती, त्या जिल्ह्याच्या आसपास कोणत्या बाजूचे जिल्हे आहेत, तसंच त्यामध्ये एकूण किती तालुके आहेत, एटसेट्रा. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये विचारले जातात. तसंच राजकीयमध्ये की त्या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत, आमदार खासदार कोण आहेत. जर समजा एखादा प्रसिद्ध मंत्री वगैरे असेल तर ते त्या जिल्ह्यामधले असतील तर त्यांचं नावसुद्धा तुम्हाला पेपरला येतं. तसंच जिल्ह्यामध्ये असणारे पर्यटन स्थळे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचं म्हणजे विचारतातच. तर जिल्ह्यामधले धार्मिक पर्यटन स्थळे किंवा थंड हवेची ठिकाणं एटसेट्रा जे काय असेल ते या सर्व तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळे लक्षात ठेवा, जिल्हा विशेष हे टॉपिक तुम्हाला करावंच लागणार आहे. त्यामुळे उगाच मेसेज करायचं नाही किंवा कोणाला म्हणायचं नाही की मला मुंबईचं जीके द्या, साताऱ्याचं जीके द्या, तसं काही नसतं. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. धन्यवाद.